ओके. समवृत्ती वक्र किंवा मराठीमध्ये त्याला आणखीन तटस्थता वक्र असं देखील म्हणतात. इंडिफरन्स कर्व म्हणजे काय आणि त्याची वैशिष्ट्ये किंवा गुणधर्म आपण आज समजावून घेणार आहोत. समवृत्ती वक्र हा असा वक्र आहे की ज्याच्यावरचे सर्व बिंदू दोन वेगवेगळ्या वस्तूंची वेगवेगळी कॉम्बिनेशन्स किंवा जोड्या दर्शवतात आणि या सर्व बिंदूंपाशी उपलब्ध होणाऱ्या समाधानाच्या संदर्भात उपभोक्ता पूर्णपणे तटस्थ असतो. म्हणून याला तटस्थता वक्र पण म्हणतात. ओके. समवृत्ती वक्रावरचा कुठलाही बिंदू घ्या, त्याच्यापाशी एक्स अक्षावर दर्शवलेली एक वस्तू आणि वाय अक्षावर दर्शवलेली एक वस्तू, या दोन वस्तूंच्या वेगळ्या जोड्या असतात. ओके. म्हणजे उदाहरणार्थ इथं हा ए बिंदू जर आपण घेतला, तर या ए बिंदूपाशी समजा उभ्या अक्षरावर आपण सफरचंद घेतली असतील आणि आडव्या अक्षरावर आपण जर संत्री घेतली असतील, तर ए बिंदूपाशी सफरचंद 20 सफरचंद आणि 5 संत्री आणि हा बी बिंदू आहे. या बी बिंदूपाशी 10 सफरचंद आणि 10 संत्री अशा प्रकारच्या वेगवेगळ्या जोड्या आहेत. या वेगळ्या जोड्या जरी असल्या, तरी या समवृत्ती वक्राचा कोणताही बिंदू जरी घेतला, त्या सर्व बिंदूंपाशी मिळणारं जे समाधान आहे उपभोक्त्याला, यातलं कुठलंही कॉम्बिनेशन, यातली कुठलीही जोडी त्याने निवडली उपभोगासाठी, तरी ह्या बिंदूपाशी मिळणारं जे समाधान आहे त्याला ते सारखंच मिळणार आहे. आणि त्यामुळे या सर्व बिंदूंच्या बाबतीत हा उपभोक्ता तटस्थ असतो. समान वृत्ती ठेवून असतो. त्याला असं वाटत नाही की यापेक्षा हे कॉम्बिनेशन चांगलं, की यापेक्षा हे कॉम्बिनेशन बरं, असं तो कधी विचार करत नाही. कारण सगळ्यांपाशी मिळणारं समाधान त्याला सारखं असतं. भले वस्तूंची कॉम्बिनेशन कशीही कमी जास्त असोत. एका वस्तूची व्हॅल्यू, एका वस्तूच्या नगसंख्या कमी असेल तर दुसऱ्या वस्तूची नगसंख्या जास्त असते. म्हणजे उदाहरणार्थ ए बिंदूपाशी सफरचंद जास्त आहेत आणि संत्री कमी आहेत. ओके. बी बिंदूपाशी आल्यानंतर सफरचंद कमी झाली आणि संत्र्यांची संख्या वाढली. त्यामुळे सर्व बिंदूंपाशी मिळणारं समाधान त्याला सारखंच मिळत असतं. ओके. असा वक्र म्हणजे समवृत्ती वक्र. ओके. यावरून समवृत्ती वक्राची व्याख्या, एक सर्वसाधारण व्याख्या आपण अशी करू शकतो. समवृत्ती वक्र हा डावीकडून उजवीकडे उतरत जाणारा असा वक्र आहे, की ज्या वक्रावरचे सर्व बिंदू दोन वस्तूंची वेगवेगळी कॉम्बिनेशन्स किंवा जोड्या दर्शवतात आणि या सर्व बिंदूंपाशी उपभोक्त्याला उपलब्ध असणारं समाधान सारखं असतं किंवा समान असतं. ओके. असा वक्र म्हणजे समवृत्ती वक्र. या समवृत्ती वक्राची वैशिष्ट्ये आपण समजावून घेणार आहोत. ओके. त्या समवृत्ती वक्राचे गुणधर्म आपल्याला समजावून घ्यायचे आहेत. ओके. समवृत्ती वक्र संकल्पना अधिक चांगल्या रीतीने समजावून घेण्यासाठी त्याचे गुणधर्म आपण समजावून घेतले पाहिजेत. ओके. म्हणजे त्याला आपल्याला इतर वक्रांपेक्षा त्याला डिफरन्शिएट करता येईल किंवा वेगळा आहे हे समजून घेता येईल. समवृत्ती वक्राचा पहिला गुणधर्म आहे तो म्हणजे इंडिफरन्स कर्व स्लोप डाऊनवर्ड टू राईट. समवृत्ती वक्र नेहमी डावीकडून उजवीकडे उतरत जाणारा असतो. डावीकडून उजवीकडे उतरत जाणारा असतो. ओके. इथं आकृतीमध्ये आता या आकृतीमध्ये समवृत्ती वक्र डावीकडून उजवीकडे उतरत जाणारा आहे. ओके. डावीकडून उजवीकडे उतरत जाणारा आहे. हे समवृत्ती वक्राचं वैशिष्ट्य किंवा गुणधर्मच आहे. समवृत्ती वक्र नेहमी डावीकडून उजवीकडे उतरत जाणारा असतो. ओके. उतरत जाणारा असतो याचं महत्त्वाचं कारण असं आहे, की ज्यावेळेला कंझ्युमर किंवा उपभोक्ता एका बिंदूकडून दुसऱ्या बिंदूकडे सरकतो, त्यावेळेला एका वस्तूची नगसंख्या कमी-कमी होत जाऊन दुसऱ्या वस्तूची नगसंख्या वाढत जाते. ओके. आणि त्यामुळे तो एकाच त्या कुठल्याही बिंदूपाशी जरी गेला, तरी त्याची समाधानाची पातळी मात्र अजिबात बदलत नाही. ओके. त्यामुळे एक्स अक्षावर असणाऱ्या वस्तू आणि वाय अक्षावर असणाऱ्या वस्तू, वाय अक्षावर असणारी सफरचंद आणि एक्स अक्षावर असणारी सफरचंद, यांची जी कॉम्बिनेशन्स आहेत, त्यांच्या ज्या जोड्या आहेत, त्या या समवृत्ती वक्रावर बदलत जातात. समवृत्ती वक्राचे जसे बिंदू आपण सरकत जाऊ, ए कडून बी कडे, बी कडून सी कडे, सी कडून डी कडे आणि डी कडून ई कडे, जसं आपण जाऊ तशी या दोघांच्या जोड्या बदलत जातात, नगसंख्या बदलत जाते. आणि हे होत असताना एका वस्तूची नगसंख्या कमी होत जाते आणि दुसऱ्या वस्तूची नगसंख्या वाढत जाते. ओके. म्हणजे उदाहरणार्थ इथं आता ए बिंदूपाशी या वस्तूचे 14 नग मिळतायत आणि सफरचंदाचे 14 नग मिळतायत, तर संत्र्याचा मात्र एकच नग मिळतोय. तो ज्यावेळेला बी बिंदूपाशी येतो, त्यावेळेला सफरचंदाचे 9 नग मिळतात 10 आणि 8च्या मध्ये
मात्र संत्र्याचे 2 नग मिळतात. म्हणजे सफरचंद कमी झाली, संत्र मात्र वाढली. पुढे सी बिंदूपाशी समजा तो गेला, तर त्याला सी बिंदूपाशी सफरचंदाचे 6 नग मिळतात, म्हणजे कमी झाले सफरचंदाचे नग. मात्र संत्र्याचे 2 मिळत होते तिथे आता 3 मिळायला लागले, वाढले. त्यामुळे एका वस्तूचे नग कमी कमी होत जातात आणि दुसऱ्या वस्तूचे नग वाढत जातात. अशा प्रकारची सिच्युएशन असल्यामुळे आपोआपच तो डावीकडून उजवीकडे उतरत जाणारा होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सर्व बिंदूंपाशी त्याचं समाधान सारखं असतं. समजा हा डावीकडून उजवीकडे उतरत जाणारा नसता, ओके, डावीकडून उजवीकडे उतरत जाणारा नसता, तर काय सिच्युएशन झाली असती? हा वक्र असा वर जाणारा असता, ओके, हा वक्र असा जर वर जाणारा असता, तर या वक्रावर ऑटोमॅटिकली काय झालं असतं, दोन्ही एका बिंदूकडून दुसऱ्या बिंदूकडे सरकत असताना दोन्ही नगसंख्या वाढत गेल्या असत्या. ओके, दोघांची नगसंख्या वाढत गेल्या असत्या. आपण एका याने हे समजावून घेऊया. ओके, एकच मिनिट आपण ठीक आहे. मी जरा एक व्हाईट बोर्ड सुरू करतो, ठीक आहे, आणि त्या व्हाईट बोर्डच्या मदतीनं आकृत्या काढून तुम्हाला दाखवता येतील मला. हा बघा, समजा हा उभा अक्ष आहे, ओके, वाय अक्ष, हा एक्स अक्ष आहे. ओके, इथे उभ्या अक्षावर आहेत सफरचंद, ऍपल्स, ओके, आणि आडव्या अक्षावर आहेत संत्री, ऑरेंजेस, ओ, ओके, हा आर्मबिंदू. समवृत्ती वक्राचा पहिला गुणधर्म आहे तो म्हणजे समवृत्ती वक्र डावीकडून उजवीकडे उतरत जाणारा असतो. ओके, आता समवृत्ती वक्र आपण कोणत्या वक्राला म्हणतो? समवृत्ती वक्र म्हणजे असा वक्र की ज्या वक्रावरचे सर्व बिंदू उपभोक्त्याला समान समाधान दर्शवतात. ओके, समान समाधान दर्शवतात, त्याला आपण समवृत्ती वक्र असं म्हणतो. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता समजा इथे ए हा एक बिंदू आहे या वक्रावरचा, ओके, या बिंदूपाशी उपभोक्त्याला 10 सफरचंद मिळत आहेत, 10 ऍपल्स मिळत आहेत आणि 2 संत्री मिळत आहेत, 2 ऑरेंजेस मिळत आहेत. दुसरा समजा हा बी बिंदू आहे, ओके, या बी बिंदूपाशी त्याला सफरचंद आता कमी झाली, वरती 10 आहे, तिकडे खाली समजा 6 झाली, 6 सफरचंद मिळत आहेत. मात्र इकडे संत्री वाढणार आहेत, 2 पेक्षा जास्त होणार आहेत, ती समजा 4 मिळत आहेत. ओके, आता इथे सफरचंदांची संख्या कमी झाली आणि मात्र संत्र्यांची संख्या वाढली. एका वस्तूची संख्या कमी झाली, दुसऱ्या वस्तूची संख्या कमी झाली, त्यामुळे याचं समाधानाची पातळी बदलणार नाही, तेच समाधान राहणार. कारण इथं एका वस्तूची नगसंख्या कमी होतीये, त्यामुळे इथं जे त्याचं समाधान कमी होत होतं ते इथं समाधान त्याला वाढवून मिळतंय. दुसऱ्या वस्तूची नगसंख्या वाढली, त्यामुळे इथे त्याला समाधान वाढवून मिळतंय. आणि त्यामुळे या बिंदूपाशी जे समाधान त्याला मिळत होतं तेच समाधान त्याला या बी बिंदूपाशी उपलब्ध होतंय, की बी बिंदूपाशी मिळतंय. ओके, त्यामुळे या दोन्ही बिंदूपाशी असणारं त्याला समाधान हे सारखं आहे. हे जे समाधानाची सारखी पातळी दर्शवणारा हा जो वक्र आहे, हा वक्र डावीकडून उजवीकडे उतरत जाणार आहे. पण समजा समवृत्ती वक्र, समजा आपण असा विचार करून बघूया की समवृत्ती वक्र हा डावीकडून उजवीकडे वर जाणारा असता, उतरत जाणाऱ्याच्या ऐवजी, ओके, तो जर वर जाणारा असता तर काय झालं असतं, म्हणजे अशा प्रकारचा तो जर असता, इथे ऍपल्स आणि इथे ऑरेंजेस, संत्री, ओके. आता इथे जर अशा प्रकारचा वक्र तो जर असता तर काय झालं असतं बघा, समजा इथे ए बिंदू आहे आणि इथे बी बिंदू आहे, सॉरी, हा इथे बी बिंदू आहे, ओके, हा समवृत्ती वक्राचा बी बिंदू आहे, ठीक आहे. आता ए बिंदूपाशी ज्या वेळेला तो आहे त्यावेळेला इथं त्याला सफरचंद मिळतात समजा 3, ओके, आणि संत्री मिळत आहेत समजा 2, ओके. तो बी बिंदूकडे गेला, बी बिंदूवर काय स्थिती होते, सफरचंदांची संख्या वाढली, 3 वरून समजा 5 झाली, कमी तर होत नाही, नक्की वाढते, वर जाते. म्हणजे बी बिंदूपाशी संत्र्यांची काय स्थिती होते, संत्र्यांची संख्या पण वाढली, बरोबर ना, 3 वरून समजा ही 4 झाली, 2 वरून समजा 4 झाली, ओके. आता बी बिंदूपाशी सफरचंद पण वाढली आणि संत्री पण वाढली. दोन्ही वस्तू जर वाढल्या तर समाधानाची पातळी सारखी राहील का? म्हणजे याचा अर्थ इथे समाधानाची पातळी कमी आहे आणि इथे समाधानाची पातळी जास्त आहे, ओके, असं आहे. मग जर समाधानाची पातळी वेगळी राहिली तर तो समवृत्ती वक्र होईल का? नाही.
कारण समवर्ती वक्राची व्याख्या आपल्याला असं सांगते की सर्व बिंदूंपाशी उपलब्ध असणारं समाधान सारखं असतं. इथं या आकृतीच्या बाबतीत ते दिसत नाही. ओके, त्यामुळे समवर्ती वक्र हा डावीकडून उजवीकडे वर जाणारा असू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ तो डावीकडून उजवीकडे खाली येणारा असू शकतो. येतं लक्षात? हे समवर्ती वक्राचं पहिलं वैशिष्ट्य. ओके, आता समवर्ती वक्राचं दुसरं वैशिष्ट्य. समवर्ती वक्राचं दुसरं वैशिष्ट्य कोणतं आहे? समवर्ती वक्राचं दुसरं वैशिष्ट्य आपल्याला असं सांगतं की समवर्ती वक्र हा आरंभ बिंदूशी बहिर्गोल असतो. समवर्ती वक्र हा आरंभ बिंदूशी बहिर्गोल असतो. ओके, आरंभ बिंदूशी बहिर्गोल असतो. ओके, हा समवर्ती वक्र आहे. हा आरंभ बिंदूशी याला आपण आयसी म्हणूया. ओके, इनडिफरन्स कर्व म्हणून आयसी. नॉर्मली पुस्तकांमध्ये तुम्हाला आयसी असं नाव दिलेलं आढळेल. आयसी म्हणजे इनडिफरन्स कर्व. ओके, समवर्ती वक्र. ओके, डावीकडून उजवीकडे उतरत जाणार आहे. आपण पहिलं वैशिष्ट्य सिद्ध करून बघितलं. बरोबर, तो डावीकडून उजवीकडे वर जाणारा असू शकत नाही हे आपण बघितलं. आणि ज्या अर्थ तो डावीकडून उजवीकडे वर जाणारा असू शकत नाही, तो डावीकडून उजवीकडे खाली येणाराच असू शकतो. ओके, ओके, दुसरी गोष्ट इथे आता समवर्ती दुसरं वैशिष्ट्य आपण बघतो आहोत की समवर्ती वक्र हा आरंभ बिंदूशी बहिर्गोल असतो. ओके, हा आरंभ बिंदू ज्या ठिकाणी दोन अक्ष एकमेकाला छेदतात तो बिंदू म्हणजे आरंभ बिंदू. ओके, या आरंभ बिंदूशी हा बहिर्गोल आहे. ही बहिर्गोलता आहे. ही बहिर्गोल वक्रता आहे. त्यामुळे हा बहिर्गोल आहे. ओके, ना की तो असा आहे. ओके, ना की तो अंतर्गोल आहे. ओके, तो अंतर्गोल पण नाही आणि सरळ रेषा पण नाही, तो बहिर्गोलच आहे आरंभ बिंदूपाशी. ओके, ह्या आरंभ बिंदूची ही पोझिशन आहे. इथून इथे बहिर्गोल आहे. ओके, आता आपण सिद्ध करून बघूया तो बहिर्गोल कसा असतो. ओके, इथे आता समजा उभ्या अक्षर आपण सफरचंद घेतोय नेहमीप्रमाणे, इकडे संत्री घेतोय, ऑरेंजेस घेतोय. ओके, समजा इथे ए बिंदू आहे. ओके, आणि इथं बी बिंदू आहे. ओके, ए बिंदूपाशी त्याला एक समजा मगासारखं समजा 6 संत्री मिळत आहेत, सॉरी 6 सफरचंद, 2 संत्री. बी बिंदूपाशी 2 सफरचंद आणि 5 संत्री. ओके, सिच्युएशन आहे. ओके, इथे आता काय होतंय तर समवर्ती वक्राचं एक वैशिष्ट्य आपण मागच्या लेक्चरला पाहिलंय. समवर्ती वक्र संकल्पना डिटेलमध्ये पाहत असताना की समवर्ती वक्राच्या बाबतीत एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की महत्त्वाचं गृहीतक असं आहे की समवर्ती वक्राच्या बाबतीत सीमांत पर्यायाचा दर हा घटत जाणारा असतो. सीमांत पर्यायाचा दर जो आहे तो घटत जाणारा असतो. ओके, इथं अजून एक बिंदू आपण घेऊया. समजा सी बिंदू घेतला. ओके, सी बिंदूपाशी इथं आपण आता 2, 3 आणि इथे एक बिंदू घेतला 4चा, हा डी बिंदू. बी बिंदू बाजूला राहू दे. ओके, इथं एक एक संत्र वाढत जाते 2, 3, 4. इथं 5 व 6 वरून समजा की 4 झालेत. ओके, 4 वरून 3 झालेत. ओके, आणि 3 वरून हे 1.5 झालेत असं आपण गृहीत धरूया. ओके, आता ज्यावेळेला हा उत्पादक ए बिंदूकडून सी कडे किंवा डी कडे किंवा बी कडे जसा जसा खाली येतोय तसं काय होते, सफरचंदांची संख्या घटत जाते. ए बिंदूपाशी त्याला 6 सफरचंद मिळत होती, इकडे सी बिंदूपाशी त्याला 4 मिळत आहेत, डी बिंदूपाशी त्याला 3 मिळत आहेत आणि बी बिंदूपाशी त्याला 1.5 म्हणजे 1.5 सफरचंद मिळत आहेत. आणि इकडे जसं तो पुढे जातोय तसं त्याला काय होते, एक एक सफरचंद ज्यादा मिळते, संत्र ज्यादा मिळते. 2 वरून 3 मिळाली, 3 वरून 4 मिळाली, 4 वरून 5 मिळाली. ओके, आता इथे एक एक सफरचंद ज्यादा मिळवण्यासाठी, सॉरी एक एक संत्र ज्यादा मिळवण्यासाठी त्याला सफरचंदाचे जे नग सोडून द्यावे लागतात. ओके, उदाहरणार्थ ए कडून सी कडे येताना त्याला एक संत्र मिळालं, त्याला सोडून किती द्यावे लागले, 4 वरून 7, 2 नग सोडून द्यावे लागले. हे जे प्रमाण आहे त्या प्रमाणालाच सीमांत पर्यायता दर असं म्हणतात. ओके, सीमांत पर्यायता दर. ओके, ज्याला आपण इंग्रजीमध्ये मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन असं म्हणतो.
ओके, किंवा मराठीमध्ये त्याला सीमांत पर्यायता दर असं आपण म्हणतो. ओके, एक मिनिट हा. ठीक आहे. सीमांत पर्यायता दर. सीमांत पर्यायता दर असं आपण म्हणतो. ओके, म्हणजे एका वस्तूचा एक अधिक नग मिळवण्यासाठी दुसऱ्या वस्तूचे जे नग सोडून द्यावे लागतात उपभोक्त्याला, त्या दराला, त्याचा जो दर आहे, रेट आहे, त्या दराला सीमांत पर्यायता दर असं म्हणतात. ओके, ए कडून सी कडे जाताना, सी कडून डी कडे जाताना, सी कडून डी कडून बी कडे जाताना त्याला प्रत्येक वेळेला सफरचंद चे काही नग सोडून द्यावे लागतात. त्याच्या बदल्यात त्याला संत्र्याचा एक नग जादा मिळत जातोय. ओके, आणि त्यामुळेच तो समान समाधानाच्या पातळीवर आहे. ओके, आता इथे सिच्युएशन काय होते, सुरुवातीला एक जादा नग मिळवण्यासाठी, ओके, सुरुवातीला एक जादा नग मिळवण्यासाठी 2 वरून 3 कडे संत्र्याकडे जाताना संत्र्याचा एक जादा नग मिळवण्यासाठी त्याला 2 नग सोडून द्यावे लागतात सफरचंदाचे. त्यानंतर पुढचा एक जादा नग मिळवण्यासाठी 3 वरून 4 कडे जाताना संत्र्याकडे, इकडे त्याला एक जादा नग सोडून द्यावा लागतोय. 1. बरोबर आहे. आणि पुन्हा डी कडून बी कडे जाताना म्हणजे अजून एक जादा नग मिळवण्यासाठी त्याला अर्धा जादा नग सोडून द्यावा लागतोय संत्र्याचा. म्हणजे हा जो पर्यायता दर आहे तो घटत जाणारा आहे. सीमांत पर्यायता दर नेहमी घटत जाणारा असतो. ओके, 6 वरून 4, 4 वरून 3, 3 वरून 1.5. प्रत्येकाला 2 वरून 1, 2 नग सोडून द्यावे लागले, 1 नग सोडून द्यावे लागले, 0.5 नग सोडून द्यावे लागले. ओके, अशा प्रकारे त्याला जी सफरचंद सोडून द्यावी लागली, त्याचं प्रमाण हळू-हळू कमी-कमी होत गेलं. यालाच घटता सीमांत पर्यायता दर असं म्हणतात किंवा घटणारा सीमांत पर्यायता दर. ओके, ज्याला आपण इंग्रजीमध्ये डिमिनिशिंग मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन असं म्हणतो. ओके, आणि त्यामुळे हा आरंभ बिंदूशी बहिर्गोल असतो. ओके, आपण एक सिच्युएशन विचारात घेऊया. समजा तो आरंभ बिंदूशी बहिर्गोल नसता, तर कसा असता? एक तर तो आरंभ बिंदूशी अंतर्वक्र असता किंवा आरंभ बिंदूशी सरळ असता. ओके, अशा प्रकारे एक सरळ रेषा असू शकते. समजा आरंभ बिंदूशी तो या आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे आरंभ बिंदूशी समजा तो अंतर्वक्र असता, बहिर्गोल नसता, तो अंतर्वक्र असता, तर काय सिच्युएशन झाली असती? समजा इथे ए बिंदू आहे, समजा इथे बी बिंदू आहे, ओके, समजा इथे सी बिंदू आहे. तर ए बिंदूपाशी त्याला सफरचंदाचे काही विशिष्ट नग मिळतात. समजा 6 नग मिळतायत. तो ज्यावेळेला बी बिंदूपाशी येतोय, त्यावेळेला सफरचंदाचे त्याला 4 नग किंवा 2 नग मिळतात. सॉरी, 4 नग मिळतात. 2 नग त्याने सोडून दिले. इकडं जे आहे, समजा त्याला इथे समजा त्याला 2 नग मिळत होते, इथं 3 नग मिळतायत. ठीक आहे. आता सी बिंदूपाशी तो आला. सी बिंदूपाशी तो आला. ओके. सी बिंदूपाशी त्याने यायचं म्हटलं. समजा इथे त्याला 6, 4 इथं समजा त्याला हे अंतर भरपूर आहे. त्यामुळे समजा 2 नग मिळतायत. ओके. पण इथं मात्र त्याला 1 नग नाही मिळत आहे. इथे त्याला अगदी अर्धा नग पण नाही, पाव नगच मिळतोय. कारण हे अंतर एवढं आहे. 1 नगाचं अंतर एवढं आहे. इथे मात्र त्याला अंतर खूप कमी मिळतंय. याचा अर्थ त्याला इथं खूपच कमी नग मिळतायत याच्या बदल्यात. ओके. याचा अर्थ इथं जे त्याचं प्रमाण आहे ते कमी झालेलं नसून वाढलेलं आहे सफरचंदाचं. तर इथं 2 नग होते. ओके. इथे समजा पाव मिळते असं आपण गृहीत धरूया. पाव म्हणजे 0.25 असं आपण विचारात घेऊया. ओके. पावभाग. संत्र्याचा पावभागच मिळतोय. इथून तो खाली येताना त्याला पुन्हा 2 नग द्यावे लागले. मात्र इथे पाव नग मिळतात. म्हणजे पाव नगाचं एका नगामध्ये रूपांतर केलं तर 4 पट होते. ह्याची पण 4 पट करावी लागते. 2 4 2 8 म्हणजे इथे त्याला सफरचंदाचे जादा नग मिळतायत. संत्र्याचे पण जादा नग मिळतात आणि संत्र्याचा पाव नग जादा मिळतोय. मात्र इथं याचे 2 नग म्हणजेच संत्र्याचा जर एक नगा संत्र्याच्या एका नगाचा विचार केला, तर संत्र्याचा 1 नग जादा मिळत नसताना इथं सफरचंदाचे 8 नग जादा मिळतायत. त्या प्रमाणामध्ये विचार केला तर. याचा अर्थ काय होतोय? हा अंतर्गोल असणं शक्य नाही. कारण जर इथं खाली येताना जर त्याचे सफरचंदाचे आणि संत्र्याचे दोघांचं जर प्रमाण वाढत गेलं, तर याचा अर्थ तिथे सर्व बिंदू सारखं समाधान देणार नाहीत. मग हा बिंदू जास्त समाधान देणारा बिंदू ठरेल आणि मग तो समवृत्ती वक्र होणार नाही. इथे पण तेच होणार. इथे पण सेम सिच्युएशन होणार. ओके. इथं समान प्रपोर्शन राहणार. संत्री जेवढी पहिल्या नगापाशी सोडलेत, तेवढी दुसऱ्या नगापाशी सोडली जाणार. ओके. आणि जेवढ्या पहिल्या नगापाशी जेवढी सफरचंद जेवढ्या पहिली ए कडून बी कडे येताना जेवढी सफरचंद सोडून दिली,
ओके. तेवढीच सफरचंद बी कडून सी कडे जाताना सोडून द्यावी लागतील आणि ए कडून बी कडे जाताना जेवढी संत्री मिळाली, तेवढीच बी कडून सी कडे जाताना तेवढीच संत्री मिळतील. ओके. त्यामुळे हे प्रमाणच सारखं राहील आणि प्रमाण जर सारखं राहिलं, तर समाधान सारखं राहणार नाही. ओके. हे समाधान खाली-खाली येताना कमी-कमी होत जाणार. येतं लक्षात ना? आणि त्यामुळे इथे सुद्धा हा वक्र कसा होईल, हा सरळ रेषा असू शकत नाही. ओके. त्यामुळे समवृत्ती वक्र हा नेहमी कसा असतो? दुसरं वैशिष्ट्य काय? समवृत्ती वक्र हा नेहमी आरंभ बिंदूशी बहिर्गोल असतो. येतं लक्षात? हे दुसरं वैशिष्ट्य. ओके. तिसरं वैशिष्ट्य आपण बघूया. समवृत्ती वक्रावरचा 2 समवृत्ती तिसरं वैशिष्ट्य 2 समवृत्ती वक्र परस्परांना छेदत नाहीत. ओके. आपण समजा इथे 2 समवृत्ती वक्र घेतले. ओके. उभ्या अक्षरावर आपण y घेतला. आडव्या अक्षरावर आपण x घेतला. हा आरंभ बिंदू आहे. हा समवृत्ती वक्र आहे. 2 समवृत्ती वक्र परस्परांना कधीही छेदत नाहीत. हा समजा IC1 आहे आणि हा IC2 आहे. इंडिफरन्स कर्व 2. ओके. 2 समवृत्ती वक्र परस्परांना कधीही छेदत नाहीत. ओके. ते किती जरी वाढवले पुढे, तरी ते एकमेकांना कधीही छेदत नाहीत. हे त्याचं वैशिष्ट्य आहे समवृत्ती वक्राचं. ओके. आता छेदत नाहीत असं आपण म्हणताना, समजा छेदले, तर काय होईल? त्या सिच्युएशनला काय होईल आपण समजावून घेऊया. ओके. इथे मी छेदणारे समवृत्ती वक्र काढतो. y अक्ष, x अक्ष, आरंभ बिंदू. ओके. हा एक समवृत्ती वक्र आहे. IC1 फक्त I1 म्हणतो आणि हा दुसरा आहे. I2. ओके. हे दोन्ही आता एकमेकांना या A बिंदूमध्ये छेदतायत. ओके. ठीक आहे. उभ्या अक्षरावर ॲपल्स, आडव्या अक्षरावर ऑरेंजेस, संत्री. ओके. आपण अगोदर A बिंदूचा विचार करूया. A बिंदूपाशी काय दिसतं आपल्याला? A बिंदूपाशी आपल्याला असं दिसतं, की सफरचंदाचे समजा एक 6 नग आहेत. संत्र्याचे समजा 4 नग आहेत. ठीक आहे. आता इथे बी बिंदू आहे. I2 वरचा समजा बी बिंदू आहे. या बी बिंदूपाशी सफरचंदाचे नग घटले, कमी झाले. संत्र्याचे नग वाढले. समजा हे 6 चे 5 झाले आणि हे 4 चे 6 झाले. ओके. आता इथे सिच्युएशन काय दिसते? इथं सिच्युएशन अशी दिसते, की बी बिंदूपाशी तळाला होते. सफरचंदाचे नग घटले आणि संत्र्याचे नग वाढले. बरोबर आहे. हीच रेषा इथे या बिंदूपाशी आहे. ओके. हा समजा इथं बिंदू डी आहे. हा I1 वरचा बिंदू आहे डी. हा बिंदू दोन्ही या ए बिंदूमध्ये दोघं जण छेदतात. त्यामुळे ए बिंदू दोन्ही समवृत्ती वक्रांवर आहे. ए बिंदू हा दोन्ही समवृत्ती वक्रांवर आहे. ओके. आता इथे आपण बी बिंदूपाशी बघितलं. बी बिंदूपाशी ज्यावेळेला तो I2 वर गेला. I2 हा समवृत्ती वक्र पकडून तिथे बी बिंदूपाशी गेला. त्याला सफरचंदाचे नग कमी झाले आणि संत्र्याचे नग वाढले. हे रेग्युलर समवृत्ती वक्राच्या व्याख्येप्रमाणेच आहे. ओके. परंतु आता हा डी बिंदू आहे. या डी बिंदूपाशी संत्र्याचे पण 6 नगच आहेत. मात्र सफरचंदाचे नग घटले. ते 6 वरून 4 झाले. ओके. म्हणजे इथं आता या I2 या वक्रावरून असं दिसतं, की A इक्वल टू बी. A पाशी मिळणारं समाधान आणि B पाशी मिळणारं समाधान सारखं आहे. ओके. कारण सफरचंदाचे नग घटले आणि संत्र्याचे नग वाढले B पाशी. इथं D पाशी असं दिसतं, की A पाशी आणि D पाशी मिळणारं समाधान सारखं आहे. A इक्वल टू डी. I1 वर आपल्याला असं दिसतं, की A इक्वल टू डी. A आणि D वर मिळणारं समाधान सारखं आहे. कारण A वरून D कडे जाताना आपण या दुसऱ्या वक्रावर जाताना सुद्धा सफरचंदाचे नग घटले, संत्र्याचे नग वाढले. म्हणजे समाधान सारखं असणार आहे. आता हे पहिलं विधान A इक्वल टू बी आणि दुसरं विधान A इक्वल टू डी. या दोन्ही विधानांचा जर आपण एकत्र विचार केला, तर याचा अर्थ होतो B इक्वल टू डी. B इक्वल टू डी असा याचा अर्थ होतो. मग B इक्वल टू डी असं जर असेल,
तर याचा अर्थ बी आणि डी पाशी मिळणारी जी सफरचंद आणि संत्री आहेत त्यांचं प्रमाण सारखं आहे असलं पाहिजे, कारण एका तिथे संत्री बी आणि डी पाशी मिळणारी संत्री सारखीच आहेत. संत्री किती आहेत? 6च आहेत. ओके. मात्र बी पाशी मिळणारी सफरचंद 6 आहेत आणि डी पाशी मिळणारी सफरचंद 4 आहेत. म्हणजे याचा अर्थ बी इक्वल टू डी होऊ शकतं का? नाही होऊ शकत. बी इक्वल टू डी म्हणणं चुकीचं आहे. मग बी इक्वल टू डी म्हणणं चुकीचं आहे, तर याचा अर्थ हे पण कुठेतरी चुकतंय. आणि हे चुकतंय याचा अर्थ हे दोन्ही वक्र एकमेकांना छेदतात हेच मुळात चुकतंय. येतं लक्षात? याचा अर्थ हे दोन्ही वक्र परस्परांना छेदू शकत नाहीत. परस्परांना छेदणार नाहीत. मग परस्परांना छेदणार नाही त्याचा अर्थ काय होतो? 2 समवर्ती वक्र एकमेकांना छेदणार नाहीत. हे सिद्ध होतं. हे स्पष्ट होतं. येतं लक्षात? ओके. आपण 3 समवर्ती वक्राची 3 वैशिष्ट्ये बघितली. ओके. पहिलं कोणतं बघितलं? समवर्ती वक्र डावीकडून उजवीकडे उत्तरत जाणारा असतो. दुसरं कोणतं बघितलं? 2 समवर्ती वक्र वर एकमेकांना परस्परांना एका बिंदूमध्ये छेदू शकत नाहीत किंवा एक परस्परांना छेदत नाहीत. ओके. आणि दुसरं आपण बघितलं की समवर्ती वक्र हा आरंभ बिंदूशी कसा असतो? बहिर्गोल असतो. ओके. हे आपण बघितलं. ओके. अजून एक वैशिष्ट्य आपण बघूया समवर्ती वक्राचं. चौथं वैशिष्ट्य किंवा चौथा गुणधर्म, उजवीकडील समवर्ती वक्र हे नेहमी डावीकडील समवर्ती वक्रापेक्षा अधिक समाधान देणारे असतात. ओके. हे चौथं गुणधर्म आहे. हा समवर्ती वक्रांचा चौथा गुणधर्म आहे. कोणता? उजवीकडील समवर्ती वक्र हा डावीकडील समवर्ती वक्रापेक्षा नेहमी अधिक समाधान देणारा असतो. ओके. म्हणजे आपण हा गुणधर्म आकृती सहाय्याने सिद्ध करून बघूया. ओके. वाय अक्षावर ॲपल्स, एक्स अक्षावर संत्री, ऑरेंजेस. IC1 हा एक समवर्ती वक्र आणि त्याच्या उजवीकडे असणारा IC2. IC2 हा समवर्ती वक्र. दोन्ही बहिर्गोलच आहेत. ओके. दोन्ही बहिर्गोलच आहेत. ठीक आहे. आरंभ बिंदूशी बहिर्गोल आहेत. त्याची पहिली तिन्ही वैशिष्ट्ये या दोघांमध्ये आहेत. ठीक आहे. आता आपल्याला काय सिद्ध करायचं आहे? तर उजवीकडचा समवर्ती वक्र हा डावीकडच्या समवर्तीपेक्षा अधिक समाधान देणारा असतो. उजवीकडचा समवर्ती वक्र हा डावीकडच्या समवर्ती वक्रापेक्षा अधिक समाधान देणारा असतो. म्हणजे इथं IC2 हा जो समवर्ती वक्र आहे, हा IC2 समवर्ती वक्र हा IC1 पेक्षा जास्त समाधान देणार आहे, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. ओके. बघूया. इथे समजा आपण अशी एक रेषा मारली. ओके. ही रेषा सरळ आहे असं आपण गृहीत धरूया. मला इथे आता तेवढी सरळ रेषा काढता येत नाहीये. तुम्ही गृहीत धरा, समजून चाला. इथं 6 सफरचंद आहेत. हा A बिंदू आहे जो IC1 वर आहे आणि हा B बिंदू आहे जो IC2 वर आहे. ओके. या A बिंदूवरून खाली रेष टाकली तर आपल्याला संत्री असलेल्या अक्षावर म्हणजे एक्स अक्षावर एक बिंदू मिळतो. तिथं समजा 2 संत्री आहेत आणि B बिंदूवरून जर टाकली तर संत्री वाढतायत. इकडे दोन्ही 0 2 म्हटल्यावर इकडे वाढणार. समजा ती 4 झाली वाढून. ओके. 4 झाली. आता काय A बिंदूपाशी काय स्थिती आहे बघा. A बिंदूपाशी मिळणाऱ्या संत्र्यांची संख्या सफरचंदांची संख्या किती आहे? 6 आहे. कंसात लिहितो. आणि संत्री किती आहेत? 2 आहेत. 6 आणि 2 हे कॉम्बिनेशन A बिंदूपाशी आहे. ओके. आता B बिंदूपाशी काय कॉम्बिनेशन मिळतं? B बिंदूपाशी संत्री मिळतात, सफरचंद मिळतात 6. पहिली सफरचंद 6 आणि संत्री मिळतात 4. काय सिच्युएशन आहे? A बिंदूमध्ये आणि B बिंदूमध्ये सिच्युएशन काय दिसते आपल्याला? सफरचंद दोन्हीकडे सारखीच आहेत. मात्र इथं संत्री जास्त आहेत. या B बिंदूपाशी मिळणाऱ्या संत्र्यांचं प्रमाण जास्त आहे. मग सफरचंद सारखीच ठेवून जर संत्र्यांचं प्रमाण वाढवलं तर समाधान वाढेल की कमी होईल? समाधान वाढेल. कारण इथं तुम्हाला सफरचंद तेवढीच 6 सफरचंद दिलेत दोन्ही ठिकाणी. मात्र संत्री इथं 2 दिली होती, इथं आता 4 दिलेत. म्हणजे तुम्ही निवड कोणती कराल? Bची कराल. का कराल? कारण इथं तुम्हाला मिळणारं समाधान जास्त असेल. B बिंदूपाशी मिळणारं समाधान जास्त असेल. याचा अर्थ हा B बिंदू जो उजवीकडे आहे
तो बिंदू या डावीकडच्या बिंदूपेक्षा अधिक समाधान देणारा बिंदू आहे. ओके. बी हा उजवीकडचा बिंदू या ए ह्या डावीकडच्या बिंदूपेक्षा अधिक समाधान देणारा आहे. बरोबर आहे? आणि त्यामुळे आणि बी हा बिंदू उजवीकडच्या समवृत्ती वक्रावर आहे. येतं लक्षात? हे महत्वाचं आहे. बी हा बिंदू उजवीकडच्या समवृत्ती वक्रावर आहे. तसं उजवीकडच्या समवृत्ती वक्राचे सगळे बिंदू, कुठलाही बिंदू घ्या इथं बीच्या ऐवजी, आपल्याला हीच परिस्थिती आढळेल, जी आपल्याला ए आणि बीच्या बाबतीत आढळली. बी मधला तुम्ही कुठलाही बिंदू घ्या आणि ए मधला सुद्धा कोणताही बिंदू घ्या. सॉरी आयसी 1 मधला सुद्धा कोणताही बिंदू घ्या आणि आयसी 2 मधला पण कोणताही बिंदू घ्या. तुम्ही कोणत्याही बिंदूला जरी कंपेअर केलात, ओके, सफरचंदाची संख्या सारखी ठेवून, तर तुमच्या असं लक्षात येईल, की उजवीकडच्या समवृत्ती वक्रावर जास्त संत्री मिळतायत. सफरचंद स्थिर ठेवून. समजा 4 सफरचंद आहेत. प्रत्येक वेळेला तुम्हाला उजवीकडच्या समवृत्ती वक्रावर जास्त संत्री मिळतायत. ओके, आणि डावीकडच्या समवृत्ती वक्रावर कमी संत्री मिळतायत. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो, की उजवीकडच्या समवृत्ती वक्रावरचे बिंदू अधिक नगसंख्या देतात, डावीकडच्या समवृत्ती वक्रापेक्षा. आणि अधिक नगसंख्या देतात याचा अर्थ असा आहे, की उजवीकडचे बिंदू डावीकडच्या बिंदूंपेक्षा अधिक समाधान देतात. आणि त्यामुळे उजवीकडील समवृत्ती वक्र हा डावीकडच्या समवृत्ती वक्रापेक्षा अधिक समाधान देणारा असतो. ओके. आजच्या लेक्चरमध्ये आपण समवृत्ती वक्राची 4 वैशिष्ट्ये बघितली. कोणकोणती? पहिलं वैशिष्ट्य, समवृत्ती वक्र हा नेहमी डावीकडून उजवीकडे उतरत जाणारा असतो. ओके. ते आपण सिद्ध करून बघितलं. दुसरं वैशिष्ट्य, समवृत्ती वक्र हा आरंभ बिंदूशी बहिर्गोल असतो. हा आरंभ बिंदू आणि त्याची ही बहिर्गोलत्व. ओके, बहिर्गोल असतो. तिसरं वैशिष्ट्य, 2 समवृत्ती वक्र परस्परांना कधीही छेदत नाहीत. कधीही छेदत नाहीत. ओके, एकमेकांना कधीही छेदणारे नसतात. ओके, ते 2 समवृत्ती वक्र अशा प्रकारे असतात. ते अशा प्रकारे कधी असू शकत नाहीत. ओके. आणि चौथं वैशिष्ट्य आपण बघितलं, कोणतं? उजवीकडील समवृत्ती वक्र नेहमी डावीकडील समवृत्ती वक्रांपेक्षा अधिक समाधान देणारे असतात. समवृत्ती वक्राची आणखीन काही राहिलेली वैशिष्ट्य आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत.